महिलांच्या या 11 कामामुळे घराची व पतीची प्रगती थांबते. नंबर 1. अमावस्येच्या दिवशी चुकूनही केस धुवू नका. या दिवशी केस धुतले तर पितृदोष लागतो, त्यामुळे घराची समृद्धी आणि प्रगती थांबते. नंबर 2. एकादशीच्या दिवशी केस धुण्याने तुमचे सर्व केलेले उपवास निष्फळ होतात, त्यामुळे या दिवशी केस धुणे ही टाळावे. एकादशी, अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी केस कापू नका किंवा धुवू नका. उपवासाच्या 1 दिवस आधी केस स्वच्छ करा. पण जर तुम्हाला उपवासाच्या दिवशी केस धुवायचे असतील किंवा आवश्यक असेल तर कच्चे दूध पाण्यात मिसळून केस धुवा. नंबर 3. गुरुवार, शनिवार आणि मंगळवार केस धुण्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि तुमच्या घरात दारिद्र्य टिकून राहते. नंबर 4. धुण्यासाठी शुक्रवार हा अत्यंत शुभ मानला जातो. शुक्रवारी केस धुतल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. महिलांनी शनिवारी कधीही केस धुवू नयेत. नंबर 5. एखाद्या विवाहित स्त्रीने गुरुवारी केस धुतले तर त्यामुळे तिच्या पतीचं वय कमी होतं. मात्र जर तुम्हाला गुरुवारी केस धुवायचे असतील तर बेसनात थोडी हळद मिसळा आणि हे मिश्रण केसांना लावा आणि मग धुवा. नंबर 6. महिलांनी शनिवारी कधीही केस धुवू नयेत. असे केल्याने शनिदेव नाराज होतात, असं शास्त्रात सांगण्यात आले आहे. तरी तुम्हाला शनिवारी केस धुवायचेच असतील तर केसांना कच्चे दूध लावून केस धुवा, असा उपाय सांगण्यात आला आहे. नंबर 7. केस रविवारी देखील धुणं योग्य मानलं जात नाही. तरीही सुट्टीचा दिवस असल्याने अनेक महिला रविवारीच केस धुतात. अशा वेळी दूध पाण्यात मिसळून केस धुवा. नंबर 8. सूर्यास्तानंतर केस धुण्याने घरातील त्रास आणि रोग वाढतात, त्यामुळे घरातील पैसा पाण्यासारखा वाहून जातो. पैशाची बचत होत नाही. नंबर 9. पतीच्या कामासाठी आणि कोणत्याही शुभ कार्यासाठी बाहेर गेले असतील तर लगेच केस धुवू नये. नंबर 10. मासिक धर्म आल्यानंतर 5व्या दिवशी केस धुवूनच देवपूजा करावी. नंबर 11. पती पत्नीच्या संबंधानंतर केस धुवूनच पूजा करावी. स्त्री आणि पतीची प्रगती जरूर तुम्ही वाचा. विवाहित स्त्रियांनी केस कधी धुवावे, कधी धुवू नयेत, कोणत्या दिवशी केस धुतल्याने धनलाभ होतो, नक्की जाणून घ्या. आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.